हेअरफॉल, केस पांढरे होणे, तसेच टक्कल पडणे, केसात कोंडा होणे या तक्रारी तुम्हाला आहेत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर संध्या हिरप, विश्वासी सुपर स्पेशालिटी वंध्यत्व निवारण पंचकर्म क्लिनिक वाशिम येथून आज आपल्यासोबत केसांच्या तक्रारी आणि आयुर्वेद त्यावर काय सांगतो, त्यावर काय उपचार पद्धती आहेत याविषयी आज माहिती सांगणार आहे. व व्हिडिओच्या शेवटी एक केसांसाठी हेअर टॉनिक जे पोटातून घ्यायचे आहे व हेअर पॅक जो केसांच्या मुळाशी आणि केसांना लावायचा आहे तो सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता सर्वात आधी आपण हेअर फॉलची कारणे ही पाहून घेऊया. ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीरात उष्णता वाढते व ही उष्णता केसांच्या मुळाशी जाऊन केसांची मुळे ही कमजोर करते. जसे आपण एक छोटेसे रोपटे लावले, त्यामध्ये थंड पाणी न देता आपण त्याला जर हलकं कोमट किंवा गरम पाणी दिलं तर तो अगदी खराब नाही होणार, पण तो कोमेजल किंवा जशी त्याची वाढ व्हायला हवी तशी वाढ होणार नाही. त्याचप्रमाणे शरीराची उष्णता वाढते, ती रक्ताद्वारे केसांच्या मुळाशी जाऊन तिथे केसांची मुळे ही कमजोर करून केसांची वाढ थांबवते. पुढचं कारण आहे स्ट्रेस. आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये मानसिक ताणतणाव हा खूप जास्त वाढलेला आहे, त्यामुळे हे एक मुख्य कारण आपल्याला दिसून येते. की तिसरं महत्वाचं कारण आहे शरीरात वात दोष वाढणे. आता हा वात दोष का वाढत असेल? जे व्यक्ती जास्त प्रमाणात उपवास करतात किंवा वजन लवकर कमी करण्यासाठी अति व्यायाम व जेवण कमी असं करत असतील त्या व्यक्तींमध्ये वात वाढतो. वेळी अवेळी जेवणे, दिवसभरातलं पहिलं जेवण उशिरा घेणे किंवा भूक लागलेली असतानाही जेवण न करता सतत काम करत राहणे ह्या गोष्टीमुळेही वात वाढतो. आता हा वात वाढल्यामुळे तो केसांच्या मुळाशी जाऊन तिथले मुळे ही कमजोर करून त्यांची एक तर वाढ खुंटवतो की हेअरफॉल दिसून येतो आपल्याला. याचं कारण आहे सतत ज्या व्यक्तींना अजीर्ण होतं अशा व्यक्तींमध्ये शरीराला पोषक असा घटक व्यवस्थितरित्या तयार होत नाही, त्यामुळे तो पोषक अंश रक्ताद्वारे त्यामुळे केसांना योग्य असं पोषण मिळत नाही, केसांच्या मुळाशी पोहोचू शकत नाही. त्यामुळे पुढचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. आजकालच्या धकाधकीच्या लाईफस्टाईल मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हे होऊन केस गळणे, लवकर केस पांढरे होणे, तसेच केसांमध्ये चाई पडणे, कोंडा होणे ही लक्षणे ही दिसून येतात. पुढचं कारण आहे आहारामध्ये अतिशय जास्त प्रमाणात लोणचे, पापड किंवा ज्या गोष्टींमध्ये आंबटपणा किंवा मीठ किंवा क्षार जास्त प्रमाणात आहेत अशा पदार्थाचं सेवन करणे. आता आपण हेअरफॉलच्या डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की क्षारयुक्त पाणी म्हणजे बोरच्या पाण्याने तुमचे केस गळत आहेत. आता ही साधी गोष्ट आहे. बोरचे पाणी आपण केसांना वापरले म्हणून जर हेअरफॉल होत असेल तर हेच क्षारयुक्त पदार्थ जर पोटात गेले तर रक्ताद्वारे ते का बरं केसांच्या मुळाशी पोहोचणार नाही? नक्कीच पोहोचतील. आणि त्यामुळे लोणचे, पापड किंवा इतर जास्त क्षारयुक्त पदार्थ सेवन केल्यामुळे जास्त हानी पोहोचते.